रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। शमवील अंतशत्रुसे गेल्या वेळेला आपण काही लोभ किंवा त्याला धरून असलेले स्वामित्व अशा काही गोष्टी पाहिल्या. बाहेरच्या लढाया खूप बऱ्या, काय नाही त्या अर्थाने विचार केला तर कसलीही परिस्थिती असली तरी मनुष्य त्याला बाहेर तोंड देतो, मदत घेतो, स्वतःच तो समर्थ असतोच. हे सगळं परवडलं, पण अंतःशत्रूशी लढाई ही गोष्टी अवघड. आणि दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा, खऱ्या अर्थाने पुढे जायचं असलं तर अंतःशत्रूशी लढाई केल्याशिवाय पुढे जात नाही मनुष्य, काही असं. म्हणून शमवील अंतःशत्रूसे. बाहेर खूप योद्धे आहेत, खूप आहेत, खूप लोक होऊन गेले. ज्या ज्या महापुरुषांच्या किंवा या अर्थाने महापुरुष म्हणजे लौकिकदृष्ट्या महान अशी जी अगदी जगज्जेते मंडळी होऊन गेली. जगज्जेते म्हणून 5 नावं घेतली जातात, काय 4-5 नावं घेतली जातात. सिकंदर असो, अलेक्झांडर, काय तुमचे म्हणायचे ते म्हणा. त्या सगळ्यांनी ज्या भूमी पादाक्रांत केल्या त्या अगदी अलीकडे हिटलरपर्यंत कोणाच्याही बाबतीत आपण बघितलं तर त्यांनी कितीही प्रकारचे भूमीवरच्या लढाया जिंकल्यात, देश जिंकलेत, सगळं जिंकले, संपत्ती जिंकली. हे आत्ता त्याच्या पूर्वीच्या काळातसुद्धा ही सगळी मंडळी मोहिमेला निघत त्यावेळेला एखादं तरी राज्य, एखादं तरी संस्थान, एखादा तरी प्रदेश जिंकून आल्याशिवाय राहिले नाहीत. पण आपल्या लक्षात आलं असेल की एकतर तहानेनं खरं म्हणजे पाणी प्यायल्यावर तहान भागायला पाहिजे, पण ही जी लौकिक गोष्ट आहे ती तहान भागवावी तेवढी तहान वाढच. हा अंतःशत्रून बाह्यशत्रूतला एक मूळ फरक की ज्यांनी हे असं पदाक्रांत करायचा प्रयत्न केला ते वास्तविक काय शेजारचं राज्य आहे काय ते गिळंकृत केलं, समजा काय त्यांच्या सत्तेनं केलं, कौशल्याने केलं, युद्ध कौशल्याने केलं, पण केल्यानंतर थांबले का? त्यांना असं वाटलं एक जिंकलं तर त्याच्या शेजारचंही कमकुवतच आहे, तिथेही आघात करू, म्हणून तेही जिंकायला गेले. असं करत करत ही माणसं जिंकत गेलेली आपल्याला आढळतील. आणि शेवटी ज्या क्षणी ती जिंकत गेली त्या क्षणी त्यांचा त्या ठिकाणीच अंत झालेला सुद्धा आपल्याला दिसेल. एवढी मोठी लढाई हे शिवाजी महाराजांच्या काळात झाली. त्यांनी काय जंग पछाडला असेल ह्या सगळा इतिहास आपल्यासमोर आहे. पण शेवटी जो महाराष्ट्र हाता येत नाही म्हणजे नाही, त्याच्यासाठी स्वतः लढाईत उतरायची वेळ आली तर इथं महाराष्ट्रात 17 वर्ष काढावी लागली शेवटची, आणि साध्या भाषेत टाचा घासून इथे कबर बांधायची वेळ आली, इथे मृत्यू यायची वेळ आली. मला सांगा, जो राजा होता त्याचा मृत्यू तिथे असता तर लौकिकांसुद्धा बरं झालं असतं, लौकिकदृष्ट्यासुद्धा काही नाही, त्याचं बरं झालं असतं, पण तसं नाही झालं. शेवटी हे झेपत नाही, जमत नाही, अशा पद्धतीनं ही युद्धातल्या जे गाजलेले किंवा जे त्या अर्थाने अत्यंत शूर होणं आपण त्यांना, ते भले कोणाविरुद्ध कोणी का लढले असेल ना, ते शौर्याचेच होते लोक, ते धूर्त होते, डावपेच करणारे होते, सगळं होतं, सैन्य होतं, आताशी पैसा अनुकूल, सगळं अनुकूल. पण शेवटी ह्या युद्धातल्या लढायासुद्धा एवढे प्रचंड पराक्रम गाजवून शेवटी जे म्हटलं तसं ह्याच्या बाबतीत तसंच म्हणतात, टाचा घासून शेवटी इथे मरायची वेळ आहे. तेव्हा हे एवढं युद्ध आहे, तेही कोणाला म्हणजे आपल्या दृष्टीने विचार केला तर आटोक्याबाहेर आहे. हे सगळं विचार किंवा त्यांचं ते इतिहास वाचला तरीसुद्धा आटोक्याबाहेर आहे. पण अंतःशत्रू मुळात काय झालं, क्षणभर विचार केला तर एवढी वेळ टाचा घासायची आली, माझे हात उपडे ठेवा. प्रत्येकाचं चरित्र वाचलं तरी आपल्या लक्षात येतं, माझे हात उपडे ठेवा, की मी इतकी वर्ष ज्यासाठी झगडलो त्यातलं काहीही माझ्याबरोबर मला आत्ता या क्षणी घेऊन जाता येत नाही, म्हणून मृत्यूनंतर हात उपडे ठेवा आणि न्या. हे जगज्जेत्यांनी म्हणावं याच्यात सगळं आलं आहे. म्हणजे काय आलं शेवटी, ह्यांनी तरी हे सगळं एवढं शौर्य असून अनेकांना हरवून जिथे अशक्य गोष्टी आहेत त्या अशक्य करून सुद्धा
त्या लढाया जिंकूनसुद्धा त्यांना हात उपडे ठेवायला कशाने लावलं, तर त्यांच्या अंतःशत्रूंनी लावलं. त्याचीही मुळं पुन्हा अंतःशत्रूतच आहेत. बाईची लढाया एवढ्या ज्या अशक्य आहेत त्या त्यांनी शक्य केल्या, पण शेवटी जो अंतिम पराभव केला त्यांचा, तो त्यांच्या त्या लोभाने, त्यांच्या त्या तृष्णेनेच त्यांनीच केला. एक राज्य मिळालं म्हणून थांबले नाही, दुसरं तिसरं चौथं हे जे सगळं करत गेले त्यांनी ते झालं. आणि ह्याची मुळं पुन्हा त्यांच्या अंतःशत्रूतच आहेत. त्यांना असं वाटलं की हे मी मिळवेन, इदमपि मे भविष्यति, ते सगळं सांगितलेलं आहे आपल्याकडे. इदम असते, इदम असते आणि इदमपि मे भविष्यति, हे माझं आहेच, पण त्याच्याबरोबर तेही माझं होईल अशा आशेनं. म्हणजे ते कोण नेतं पुढे त्यांना मुळात. त्यांचं काही शरीर निघाले का कुठे, त्यांच्या ठिकाणी आईश आरामात राहिले तरी त्यांच्या पिढ्यानपिढ्या पुरेल एवढ्या संपत्त्या आणि त्यांच्याकडे ते अगणित गोष्टी होती. त्याच्यात त्यांना काही मालापासून राहण्यापासून कशापासून काहीही कमी पडणार नाही. तरी तो अंतःशत्रू बसलेला आहे, तो त्यांना नाही ओळखला. अरे आपल्याला हा आपला घात करणार. अंतःशत्रूचं वैशिष्ट्यच हे आहे. बाह्यशत्रू तुमचा घात करतो त्यावेळेला तिने उगारलेली तलवार तुमच्या लक्षात येते, त्याला तुम्ही ढाल पुढे कराल नाही तर तलवारीनं प्रतिकार कराल. हा तुम्हाला कधी गुंगवतो सांगता येत नाही आणि तुमच्या हातात फक्त पराभव येतो. म्हणून अंतःशत्रूंचा इथे मुद्दाम उल्लेख केला आहे आणि त्याच्यावर आपण बारकाईनं जरा विचार करतो आहे. तर शमवील अंतःशत्रूसी याचा अर्थ आपण बारीक हे शब्द पाहत असावं की ते अंतःशत्रूच्या विरुद्ध लढाई करा वगैरे म्हणलेली नाही आहे तिथं. ह्या अर्थाने, ज्या अर्थाने लौकिक शत्रूशी लढाई म्हणली त्या अर्थाने नाही, शमवील म्हणलं. शमवील म्हणतो आपण त्यावेळेला तहान शमवतो. आपण तो शब्द विशिष्ट ठिकाणी वापरतो. तहान शमवतो आपण, तहान आहे तर शमवतो, हे बरोबर. तसं आपल्याला एखादी आग आहे तर ती शमवतो. अग्निशामन दल नाही का, ते अग्निशमन काय ते अग्निशमनच ना शेवटी. म्हणजे त्याचं शांत करणं तो शत्रू, एवढंच त्याचं परिहार आहे. त्याला काय करायचं तर त्याच्याबद्दल एवढंच करायचं. तर हे करायचं म्हणजे इथे जे शमवील अंतःशत्रूशी आहे त्याच्यातली तो स्वतः एवढा समर्थ असेल की तो अंतःशत्रूंना शमवेल, तो त्यांना डोकंवर काढून देणार नाही. तेव्हा हे ज्यांनी म्हटलेलं आहे किंवा जे ज्यांच्या बाबतीत घडलं आहे, तर शमवील अंतःशत्रूशी म्हणून अंतःशत्रूशी लढाई करत बसू नये. एक साधं सांगतो की आपल्याला विचार मनात येतात जर की नामाला बसलं की सगळ्या प्रकारचे आपले दुसऱ्यांचे झालेलं नंतरचं सगळं अगदी रेकॉर्ड केल्यासारखं समोर एक वाजायला लागतं. मग आता काय करावं, आपण हा विचार आपण एरवी नेहमी व्यवहारातसुद्धा कधी करणार नाही असे सुद्धा विचार त्या क्षणी मनात येतात. स्वप्नातसुद्धा असं येणार नाही असं मनुष्य त्यावेळेला काय बाळगून बसला म्हणा किंवा काय जपाला बसला म्हणा, की जपाला बसला की सुरू झाला. आता जपाला बसलं की सगळं बाह्य बंद झालेलं आहे, डोळे मिटले, जग गेलं. ओके, इतकं सोपं आहे खरं म्हणजे. तर आपण दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही ठरवलं तर कान गेले. आता काय राहिले, आत काय आहे तेच राहिले ना. आज जे राहिले आहे त्याचं काय करावं. म्हणून एक आणि विशेषतः असं आहे की जपाला बसलं की खूप चांगले विचार यायला लागतात वगैरे, काय होत नाही बघा. की आनंदी आनंद सगळीकडे, काय आपण दिंडी जातोय, पालखी बघतोय, अमकं बघतोय, असलं काही येत नाही. आपण सिनेमा बघतो येते, शेजारी ओरडतो ते येते, मनाविरुद्ध बाहेर काहीतरी चालेल ते येतं आहे, सगळं काय येतं आहे ते असं जास्तीत जास्त प्रमाण त्याचं नकारात्मक असतं. हे बघ, तर ह्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की अंतःशत्रूसुद्धा सरळ नाही येतो. तेव्हा हे जे मनात येतं त्यावेळेला, आता ह्याच्यातला हा वाईट विचार मनात येतो. मी एका यांच्या ग्रस्तांच्या बाबतीत ते बघितले की मनात ते म्हणे जपाला बसलं की ते कुठेतरी झालेला ॲक्सिडेंटच समोर येतो, मग ते भयान दृश्य समोर येतात. म्हणजे ही आता वास्तविक याचा काही संबंध राहिलेला नाही आहे, गोष्ट पाहिलेली कधीतरी आहे, पण ती समोर येते त्याच्या वेळेला. ते वाईट आहे हे सगळं, बरं समोर येतं. याला काय करावं. आता वाईट गोष्ट समोर आली तर आता आपल्या हातात काही शस्त्र आहे का, काय गाठी आहे का, तिथे काय मारायचं आहे का, काय करायचं आहे, त्याच्याशी काय लढेल मनुष्य. म्हणजे हे जे काय येतं मनात ते शमेल तरच शमेल. आग जशी भडकत जाते तसे विचार भडकत जातात बघा. तसं ते मनातलं जे येतं ते भडकत जातं, कल्पना भडकत जातात. कुठल्या कुठे जातात कल्पना. मनुष्य जर जपाला बसला ना तर तो कल्पनातीतच जातो म्हणजे एकदम. कारण आधीच ते मुळात आधी दिवसाउजेडीसुद्धा कल्पनातीत असतो. तिथे बसला म्हणजे संपलंच, कारण बाकीच्या जगाचा पण काहीतरी अटकाव होता त्याला. कल्पना करीत बसलो तर कल्पना करणारा कोणतरी मध्ये एकदम विचारतो अहो काय चाललं आहे म्हटलं की निदान कल्पना थांबते.
पण तिथे कोण थांबवायलाच नाही, कारण जपालाच बसलेला माणूस आहे, त्याला कशाला कोण उठवील. तो म्हणेल बसलाय तर बसू दे निवांत. त्यामुळे बसलाय तो निवांत बसलाय का काय बसलाय हे त्याचं त्याला माहिती असते. मग आता या वेळेला जी कल्पना आहे तिला त्या आगीला शमवायला कोणच नाही. म्हणजे शमवील अंतशत्रुसी याचं सामर्थ्य किंवा याच्यासाठी पुण्यही काय लागेल की विचार आला आहे तर त्याला उठून देत नाही. प्रपंचाची उठवून देई ते जे येऊन गेलं तसं आहे की तो त्याला उठून देत नाही. तर हे शमवील अंतशत्रुसी ते शांत झाले. आग जर उद्या आहे तर ती भडकत राहते, हे बरोबर आहे. जसा क्रोध भडकतो, आग भडकते, ती भडकते. त्या क्षणी त्याला पाणी मारून मारून समजा काय जो आपल्याकडे उपाय असेल तो, छोटी असेल तर त्याच्यावर काहीतरी मारून स्वतः हे होते. साधे आपल्या झाडाचा पाला येतो सुद्धा आपटला तरी एवढंच हे असेल तर भिजते आग. फार मोठी असेल तर पाणी घेऊन त्यानंतर ते काय हे येईल फायर फायटर्स येतील त्यांनीसुद्धा विझवतील. विझवल्यानंतर जेव्हा ती पूर्ण विझते तर जिथे जवळ जाणं ती विझवायला किंवा घागर ओतायला जाणं हे सुद्धा अशक्य आहे. त्या ठिकाणी जाऊन मनुष्य त्याच्यात काय गेलं काय राहिलं ही स्वतःचं बूटसुद्धा घालून बघू शकतो, की हातसुद्धा घालून बघू शकतो की इथं, कारण ती आता राख आहे त्यामुळं तिची भीती नाही. आगीची लांबूनसुद्धा जी भीती होती, पाणी ओतायला सुद्धा मनुष्य लांबून होतो, कारण जवळ जाण्याचं धाडस होत नाही. त्यांनी आपण जळलो गेलो काय झालं तर काय करेल, तर मनुष्य इतक्या अंतरावरून ती गादली होतो. त्यावेळेला तिचं स्वरूप काय असतं आणि ती शमल्यानंतर मनुष्य त्यात काय वस्तू पडली का काय गेलं काय आहे हे बघण्यासाठी हातात किरसून घेऊन म्हणा काय असेल ते घेऊन म्हणा स्वतः हाताने सुद्धा ते बाजूला करून बघू शकतो. म्हणजे एकदा शमल्यानंतर त्या अर्थाने त्यात काही भीतीचं कारण धोक्याचं कारण काही नाही. तेव्हा शमवील अंतशत्रुसी हे जे लोभ आहे हा निर्लोभ झाला, समजा अशी कल्पना करा. तर निर्लोभ झाला, आपल्याकडे संतांच्या लक्षणामध्ये हे सांगितलेलं आहे. तर निर्लोभ झाला तर तो स्वतः तर आनंदात आहेच. आगीला आता या क्षणी जळतं लाकूड ते विझलेलं आहे तर त्याला त्या जळण्याचा जो त्याला स्वतःला त्रास आहे आणि खरं जाऊन का अंतशत्रू हे इतरांना काय देतात ते देतातच त्रास. ते बाहेर पडल्यावर राग बाहेर पडल्यावर दुसऱ्याला त्रास देतो, पण आत असताना त्याला किती त्रास देतो एवढा निदान नफ्यातोट्याचा तरी विचार करून त्याच्यावर बघावं काय करता येईल ते. कारण तो ज्या वेळेला तो राग त्याला व्यक्त करतायची पद्धत असेल त्याप्रमाणे त्यांना त्रास होईल, पण आत तो स्वतःला त्याला अस्वस्थ करीत असतो. आणि आज मनोकायिक आजार जे म्हणतो हे ह्या सगळ्या अंतशत्रूंचे आहेत असं आपल्या लक्षात येईल. हे जे अंतशत्रू आहेत लोभ पुरा नाही झाला तर त्याला त्या 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 कुठल्या गोष्टीची जी काही गोष्ट असेल अंतशत्रू कुठलाही असेल तर ते जे ज्यामुळे निर्माण झालं आहे त्याच्याने हे बाकीचे तणाव निर्माण झाले, मग त्याच्या मनाला सुद्धा तो ताण निर्माण होतो. तेव्हा यातला हा लोभ, समजा हा लाकूड आहे जळतं आहे ते आता विझलं काय पाणी मारलं तुम्ही काय केलं आणि ते विझून गेलं, तर आता तिथं पण त्याला पण स्वतः एक लाकूड क्षणभर आपण सर्व सृष्टीशी जोडलेले आहोत. आपण क्षणभर कल्पना करू की आपण लाकूड आहोत, तर जळत राहिलं तर आपल्याला काय त्रास होईल. तो त्रास अशा तऱ्हेचे विकार बाळगणाऱ्याला स्वतःला होत असतो. आपल्याला कल्पना येत नाही, तो शूर दिसतो पण स्वतः तो आत जळत असतो, आत तो घाबरलेला असतो, आत तो त्या दृष्टीनं त्रासात असतो. तर तसं ह्यातलं त्रासात असतं हे आता हे लाकूड आहे. क्षणभर आपल्याला त्याची कल्पना करायची का आपण त्या जागी आहोत, तर आपल्याला त्या तापलेल्याचा त्या क्रोधाचा किंवा काय जे असेल त्याचा त्या आगीचा आपल्याला स्वतःला त्रास किती होत असतो. त्या लाकडानं दुसऱ्याला भाजेल ती गोष्ट वेगळी आहे, ते जग बघून घेईल. म्हणून महाराज एकदा म्हणताना बोलले ते लक्षात ठेवण्यासारखं आहे की एखाद्यानं जगाचा घात करायचा ठरवला तर जग स्वतःला सांभाळून घेईल, पण ज्यांनी स्वतःचाच घात करायला ठरवला आहे त्याला सांभाळणं अवघड आहे म्हटले. त्या अंतशत्रूंना प्रोत्साहन हा स्वतः घात करायचं ठरवल्याचं लक्षण आहे. ते न शमवणं हे स्वतः घात करण्याचं लक्षण आहे. ते त्याला कोण सांभाळणार म्हणले. जग स्वतःला सांभाळून घेईल, जग खूप मोठं आहे. त्यामुळे त्याचा काय आता एवढी माणसं ही आता मगाशी सुरुवातीला म्हटलं तसे जगज्योती झाले, बरोबर आहे जगज्योती, कुठं जगज्योती झाले नाही त्यांनी काही नाही. जे भूमीतला एक पंचमांश तुकडा त्यांना मिळालेला नाही, तरीसुद्धा एक आपण समजू की त्यांनी पराक्रमात मोठा पराक्रम केला. म्हणून उरलेल्या जगाने स्वतःला सांभाळून घेतलं, त्यांना नष्ट करून टाकलं शेवटी, आणि पुन्हा होते तशी राज्य सगळी झाली. म्हणजे जग स्वतःला सांभाळून घेईल महाराज म्हणले ते खरं आहे. त्यांचा लोभ असेल, त्यांची तृष्णा असेल, त्यांचा क्रोध असेल, त्यांना काय जे असेल ते ज्याच्यापोटी ते हे केलं असेल ते मिळवलं सगळं, पण शेवटी काय मिळालं, शेवटी ह्यातून काही मिळालं नाही. ते निघून गेले, जगाने आपल्याला सांभाळून घेतलं, त्यांचं काय झालं.
त्यांतल्या अनेकांना शेवटी जसं ते हेलेना बेटावरती बसा एकांतात तिथं आता कोठडीत ही ज्या शिक्षा आहेत त्या भोगणं म्हणजे काय आहे, त्यापेक्षा सामान्य माणसाचं जीवन बरं असं आपण म्हणा. त्यांचे जर अंत पाहिले तर अंतामध्ये सामान्य माणसाचा जीवनाचा अंतकाळ हा सुद्धा खूप शांतपणे होतो. तो सुद्धा 4 माणसांच्यात त्या आनंदात ती माणसं असताना बाजूला मदत असताना अशा अवस्थेत तो जाऊ शकतो. पण ह्यांना काय होतं हे एकांत कोठडीतलं कळत पण नाही, इतक्या अशा परिस्थितीत त्यांना ठेवलेलं आहे. हे तर स्वतः गोळ्या झाडून घेतात हिटलरसारख्याने. काय जीवनात म्हणजे एवढा तो अंतशत्रू न शमवल्यामुळे बाह्यतः सुद्धा काय परिणाम झाला आणि शरीरावर काय परिणाम झाला, शेवटी अंतकाळ कसा झाला असा विचार केला तर काय झालं अंतकाळामध्ये, काहीही मिळालेलं नाही. म्हणून त्यांनी ह्या अंतशत्रूवर एवढा भर दिला आहे. महाराज का आता अंतशत्रू शमवील, अंतशत्रू शमवले म्हणून हे सगळं आहे. तर यासाठी आपण अगदी लक्ष ठेवून त्याच्यातला जो कुठला आपल्याला योग्य वाटतं, काय विचार करावा वाटतो तो शत्रू घ्यावा. असंख्य शत्रू आहेत अंतशत्रूसी, बाह्य शत्रू नाही आहे असे तो तर विषयच नाही. पण शमवील अंतशत्रूसी तर काय असेल, अपेक्षा आहे, क्रोध आहे, की असंख्य गोष्टी आहेत. यातली कुठलीच अशी दाखवता येत नाही की ही अपेक्षा आहे, हे काय खडजाकडे दाखवता येते, पुस्तक दाखवता येतं, अशी अपेक्षा दाखवता येते का माणसाला. अंतशत्रू म्हणजे काय त्याचं स्वरूप असेल हे खरं समजून घेणं म्हणजेच खरं काम आहे. एकदा महाराजांनी काय केलं हे समजलं आणि काय करणं आवश्यक आहे हे समजलं तर माणसाचा निम्मा मार्ग मोकळाच झाला. त्या बाकीचं कपनी घाला आणि ते काय लंगोटी घाला, त्यांची काय पद्धत असेल ते करतील हो, पण हे त्यांना जे साधलं आहे त्यातलं कधी साधेल. तर त्याच्यासाठी ते समजून घ्यायचं आहे, ते बाह्यात कार्य होऊ शकतं. तर ते हे जे लोक आहे ह्याच्यात अगदी अपेक्षा आहे. साधा माणसाला सुरुवातीपासून लहानपणापासून शेवटपर्यंत ग्रासून असलेली गोष्ट आहे, सतत अपेक्षा आहे. हे हवं आहे, ते हवं आहे, असं हवं आहे, तसं हवं आहे. अपेक्षेला काही एक सरळ रंग आहे का? अपेक्षा अशी अनेक अनेक रंगांची. हे असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे हवं आहे, ते हवं आहे. हेच ते जे अपेक्षेतूनच ते हवेपण ते त्यातूनच आहे. आणि हवेपणातूनच अपेक्षा व्यक्त होते असं नाही, नकोपणातूनही होते. हे हवं आहे हे बरोबर आहे, पण ते नको आहे हे पण हवं आहे. ते नको आहे हे कसं हवं आहे, पण नको आहे ते पण हवं आहे. ते कारण ते नको आहे, व्हायला नको आहे, आणि हे व्हायला हवं आहे. तर आता हे दोन्ही गोष्टीत मनुष्य एक साधा अंतशत्रू आहे. तर हे हवं म्हणतो, ते नको म्हणतो. बरं काय तो देव हवा म्हणतोय का आणि दानव नको म्हणतोय का? ते तसलं नाही आहे काही. हे सगळं आपल्या काय वस्तू पास्तू घरदार ते काय वस्त्र प्रावरणं अमकं तमकं फिरायचं खायचं प्यायचं हे सगळं हवं आहे. तेव्हा हे जे काय हवं आहे ते हवं आहे आणि जे आवडत नाही आहे ते नको आहे. आता ही एक अपेक्षा सुरुवात झाली माणसाबद्दल, ती त्यांनी काय करावं याबद्दल, ती पैसा किती असावा बद्दल त्याबद्दल, ती किती बाबतीत त्या माणसाच्या अपेक्षा. गाडी हवी तीही नको, म्हणजे हे पाहिजे आणि ती नको, ही पाहिजे ती नको, म्हणजे दोन्ही अपेक्षाच झाल्या शेवटी. आणि मला सांगा, जग एवढं मोठं आहे, त्यांनी एवढ्या जगज्जेत्यांना संपवून टाकलं त्यांच्या अंतशत्रूमुळे. तर आपल्या ह्या अंतशत्रूसाठी काय आपल्याकडे काय लोटांगण घालणार आहे का जग म्हणणार तुझ्या अपेक्षा ठीक आहे, माझ्या पण आहे. आता अख्ख्या जगाच्या अपेक्षा आणि आपल्या अपेक्षा ह्याची जर तुलना केली तर कुठे एखादा त्याचा काही तुलना तरी होऊ शकेल एवढा तरी कर्ण आहे का तो? ते पॉईंट नॉट काय असेल ते असायचं. मग आता हे जर असं आहे तर जे काही अपेक्षा पुऱ्या करायला बसलं नाही. अगदी घरात झालं, प्रपंचात 5 माणसं, महाराज जसं म्हणायचे तसं प्रपंचात 5 माणसं, प्रत्येकाला असं वाटतं माझ्या मनाप्रमाणे व्हावं. आता तुमच्या मनाप्रमाणे किती होणार? गणितानं 1 पंचमांश होईल की नाही? उरलेलं 4 पंचमांश हे मनाविरुद्ध होणार. अगदी गणिताने साध्या 5 माणसांचं घर आहे असं गृहीत धरू, तर त्याच्यातलं काय होईल? 1/3 असेल, 1/2 असेल तर आणखीनच वाट लागली, पण 50% होणारच नाही. ते कसं जसं जाल असेल तसं, पण तिथे ते अपेक्षेप्रमाणे होईल का? तर होणार नाही. आणखी मोठ्या घरात जायला आणखीन होणार नाही, असं होतच राहणार. त्यामुळे जग काही आपल्या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी बसलेलं नाही. मला अपेक्षेचा त्रास मात्र होण्यासाठी जग बसलेलं आहे. कारण ते त्याच्या मनाप्रमाणे चालू इच्छितं, माझ्या मनाप्रमाणे चालू इच्छित नाही. माझ्या मनाप्रमाणे एक माणूस वागलं तरी खूप झालं, बरोबर आहे की नाही? घरातलं एक माणूस म्हणतो मी, म्हणजे आपल्या लक्षात आलं. तर ते माणूस नाही आपल्या मनाप्रमाणे वागू शकत. ते म्हणतात तुम्ही असं केलं तर मी तसं करेन, मग तुम्ही तसं करेल तर मी असं करेन. आणि ती 2 माणसं नाही अपेक्षाप्रमाणे वागू शकत. तर दुसरा, तिसरा, चौथा, 5वा ते काय होणार आहे मला सांगा? म्हणजे या अर्थाने एक अपेक्षा अंतशत्रू आहे, पण तो माणसाचा पाठलाग करत राहतो.
काय व्हावं, काय करावं, काय मिळावं, काय नको, हे सगळं चालू आहे. म्हणून ह्या एकेका अंतशत्रूचा आपण विचार करावा. आणि ते का आपल्याला, जर ह्याचं सुख असतं तर ठीक आहे, अपेक्षितपणे काही भाग सुखाचा येतो बरं का, त्यामुळे मनुष्य बोलतो. अंतशत्रू हा इतका विलक्षण आणि असा सूक्ष्म काय आहे तर त्याचं स्वरूपच कळून येत नाही. त्यामुळे आपल्याला एखादी अपेक्षा पुरी झाली की ते बरं वाटतं. ते जे बरं वाटतं ना, तिथं फसतो आपण. कारण ही अपेक्षा पुरी झाली आहे म्हणून हे बरं वाटलं, उरलेल्या अपेक्षा पुऱ्या होणार नाहीत याचं ते लक्षण आहे किंवा होणार नाहीत. पण काय, हे एक झाले म्हणजे उरलेलं ते त्यांच्या मनाप्रमाणे करणार आहेत असं त्याचा अर्थ आहे. आपल्या घरातली माणसं बघा की ज्यार्थी सकाळी अगदी मनापासून सगळं विचारत आहेत त्यार्थी पुढं काहीतरी अपेक्षा असणार आहे हे आपण सकाळीच ओळखत नाही का, मला सांगा. सकाळी उठल्याबरोबर अगदी काय, बरी झाली ना झोप तुमची, छान झाली ना, अमुक झालं ना, सगळे विचारतायत. चहा आणू का, कॉफी चालेल का, आज जरा काय बदल हवा का, नाश्ता कुठला करू, इतकं सगळं विचारायला लागलेत. म्हणजे नक्की 10 वाजता काहीतरी, हे जर आपल्याला कळतं तर मला सांगा काय होत असेल. त्यामुळं हे त्या पुढच्या त्या सगळ्या अपेक्षांची जी यादी आहे त्याचं हे मूळ आहे. त्यामुळं ते अत्यंत गोड असतं हे पहिलं. आणि नंतर मग 10ला एकदा ते सुरू झालं, डोक्यात घातलं एकदा, म्हणजे माणसाला झोपेपर्यंत नंतर रात्री सवड नाही. म्हणजे 2 तासाचं 1 तासाचं एक त्याच्या अपेक्षा पुऱ्या झाल्याचा जो सुखाचा अनुभव म्हणत नाही मी, आभास अपेक्षा सुखाचा आभास निर्माण करते आणि दुःखाच्या वास्तवात नेऊन ढकलते. आणि आभास किती, 1 तासाचा, आणि दुःख किती उरलेली 23 तास. पुंडलिक वरदा विठ्ठल असं काही बोलत नाही, आलो कसं, हेच विशेष आहे. बस आपली भेट झाली, आनंद आहे. रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम, जय जय रामकृष्ण हरे राम. जानकी जीवन स्मरण